ये है न्यूज स्टोरी। सब पर नजर, सबकी खबर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी। एकीकडे सरकार तरुणांना स्वावलंबी बनण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देते, पण दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीने कायदेशीररित्या सर्व परवाने घेऊन व्यवसाय सुरू केला तरीही त्याला त्रास सहन करावा लागत असेल तर प्रश्न निर्माण होतो की सामान्य माणसाने जगायचं कसं। अशीच एक धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून समोर आली आहे, जिथे सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि वैध परवाना व्हॅलिड लायसन्स असूनही एका स्थानिक व्यावसायिकाला मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्रवीण पलेरिया हे गेल्या अनेक वर्षांपासून हिंगणघाट शहरात लोरेक्स व्हिडिओ गेम पार्लर चालवतात। हा व्यवसाय पूर्णपणे कायदेशीर असून त्यांनी यासाठी महाराष्ट्र शासन यांच्याकडून रीतसर आणि वैध लायसन्स क्रमांक 1/2006 प्राप्त केला आहे। एवढेच नव्हे तर या व्यवसायाच्या माध्यमातून ते नियमितपणे गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि ड्युटीज शासनाकडे प्रामाणिकपणे जमा करतात। नियमांचे पालन करून प्रामाणिकपणे व्यवसाय करत असतानाही त्यांना स्थानिक पातळीवर मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। पलेरिया यांच्या आरोपानुसार सर्व कायदेशीर परवाने आणि वैध लायसन्स असूनही त्यांना हिंगणघाटमधील काही असामाजिक तत्वांकडून त्रास दिला जात आहे। तसेच स्वतःला पत्रकार म्हणवणारे काही लोक प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करत अनैतिक पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा त्यांचा आरोप आहे। हे कायदेशीर पार्लर चालवण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे बेकायदेशीरपणे पैशांची मागणी केली जात असून त्यांना ब्लॅकमेल करून नाहक त्रास दिला जात आहे। पैशांची ही बेकायदेशीर मागणी आणि होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर प्रवीण पलेरिया यांनी न्यायासाठी कायदेशीर पावले उचलली आहेत। कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार सर्व पुराव्यासह थेट उच्च न्यायालय, लोकायुक्त आणि मानवाधिकार आयोगाकडे केली आहे। एका परवानाधारक व्यावसायिकाला आपला हक्काचा व्यवसाय करण्यासाठी अशा प्रकारे त्रास दिला जावा आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जावी, यावरून स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर आणि कायदा सुव्यवस्थेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। मी प्रवीण पलेरिया काही वर्षापासून हिंगणघाटमध्ये व्हिडिओ गेम पार्लर चालवत आहे। माझ्याकडे शासनाची आणि लायसन्सची परवानगी आहे व टॅक्स पावती आहे। यानंतरही काही लोक पैसे मागतात व ब्लॅकमेलिंग करतात। त्यांचे माझ्याकडे काही पुरावे आहे। यासाठी मी हायकोर्टात व मानवाधिकार, लोकायुक्त यांच्याकडे आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया तक्रार दिली आहे। मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की मला न्याय देण्यात यावा। सर्व कायदेशीर कागदपत्रे असतानाही जर एका सामान्य व्यावसायिकाला उच्च न्यायालय आणि मानवाधिकार आयोगाचे दरवाजे ठोठावावे लागत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। या प्रकरणात आता लोकायुक्त आणि मानवाधिकार आयोग काय पावले उचलणार आणि कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या प्रवीण पलेरिया यांना न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। वर्ध्यात बोगस सोयाबीन बियाण्यामुळे नुकसान झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून भरपाईची मागणी केली। वर्धा जिल्ह्यातील देवळी आणि नाचणगाव परिसरात बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला। पेरणी करूनही सोयाबीन मोड न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून लेखी तक्रार दिली। या प्रकरणाची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 8 दिवसांत भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। वर्धा शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे। वर्धा शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असल्याने नागरिक, वाहन चालक आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे अपघातांचा धोका वाढत असून त्यांना तातडीने गोशाळेत हलवावे अशी नागरिकांची मागणी आहे। तसेच जनावरे बेवारस सोडणाऱ्या मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करून भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशीही मागणी होत आहे। पुलगावमध्ये अवैध वाळू साठ्यांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पुलगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे साठे करण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहे। वर्धा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून तिची अनधिकृत विक्री सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकाराकडे महसूल आणि तहसील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अवैध वाळू व्यावसायिकांवर तातडीने कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी। धन्यवाद।